बबनराव तायवाडे यांनी मराठा आरक्षणावरती प्रतिक्रिया दिली आहे। मागणी संविधानाच्या कक्षेमध्ये आहे का याचा विचार करावा। ओबीसी नेते तायवाडेंनी आंदोलनावरती प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय, सगळे सोयरे संदर्भात सरकार निर्णय घेऊ शकत नाही, आईकडची जात मुलांना लागत नाही असंही त्यांनी म्हटलंय। आपण आशा बाळगू की रात्रभरामध्ये सरकार आणि त्यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची चर्चा होईल आणि कुठेतरी आशावादी आहो की उद्या या आंदोलनाचा काहीतरी शेवट होईल। कारण आज एवढं त्यांनी कबूल केलेलं काय हे झालं म्हणजे पुष्कळशा त्यांच्या मागण्या मान्य झालं। आता त्यांच्या या वक्तव्यावरून समजून आलेले आहे शेवटचं काही थोडंसं असेल ते रात्रभरामध्ये होऊन उद्या मनोज जरांगे पाटील समाधानी हो आणि त्यांचं हे आंदोलन थांबो अशीच मी अपेक्षा करतो। मी वारंवार सांगितलं की जी गोष्ट राज्य सरकारच्या हातात नाही, हा कायदा केंद्राचा कायदा आहे आणि आपल्या देशामध्ये कायदा नाही होतं हे की आपल्या देशामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे। पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे वडिलांचीच जात ही त्याच्या नातेवाईकाला म्हणजेच मुलाला मुलीला बहिणीला लागत असते, आईकडली जात मुलाला किंवा मुलीला लागत नाही। त्याच्यामुळे आईकडल्या नातेवाईकांना प्रमाणपत्र आईच्या याच्यावरती द्या। जर आपण नवऱ्याकडे यांना म्हटलं तर ते बरोबर होणार नाही। त्याच्यावरती सरकार काय विचार करतो ते आपण रात्रीपर्यंत बघू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।